अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींवरती भाजपचे नेते हे कालपासून तुटून पडलेले होते आणि असं असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट राहुल गांधींवरती हल्लाबोल केलाय। राहुल गांधी यांची वक्तव्य त्यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते असा हल्लाबोल अमित शहांनी केलाय। देशविरोधी वक्तव्य करणं आणि देश तोडणाऱ्यांसह उभं राहणं ही राहुल गांधी यांची सवय झाली आहे असं ट्विट सुद्धा अमित शहांनी केलंय। राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड केला असल्याचं सुद्धा शहांनी म्हटलंय। तर अमित शहा नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। देशविरोधी वक्तव्य करणं आणि देश तोडणाऱ्यांसह उभं राहणं ही काँग्रेस आणि राहुल गांधींची सवय आहे। जम्मू काश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी आरक्षण विरोधी अजेंड्याचं समर्थन करणं असो किंवा परदेशामध्ये भारत विरोधी वक्तव्य असोत, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावली आहे। भाषा, प्रदेश, धर्म यांच्यात भेद निर्माण करण्याची वक्तव्य फुटीरतावादी विचारसरणी दर्शवतात। आरक्षण विरोधामध्ये वक्तव्य करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणाच्या विरोधातला चेहरा आता उघड केलाय। त्यांचे मनातले विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येत आहेत। भाजप आहे तोवर आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही हे मी राहुल गांधींना सांगू इच्छितो असंही अमित शहांनी म्हटलंय। आणि देशाच्या एकतेशी कोणी छेडछाडही करू शकणार नाही। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, राहुल गांधींच्या या मुलाखतीचा जर भाग बघितला तर कालपासून आता भाजप तुटून पडल्याचं दिसतंय आणि अमित शहा थेट आता टीका करतायत राहुल गांधींवरती। नक्कीच राहुल गांधी हे सध्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने आयोजित केलेल्या त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि या अमेरिका दौऱ्यावर असताना जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी वॉशिंग्टन DC इथे त्यांनी संवाद साधला होता विद्यार्थ्यांसोबत आणि त्यावेळी त्यांनी आरक्षणाचं आयडिया स्क्रॅपिंग करण्याबाबत म्हणजे ती संपवण्याबाबत आम्ही विचार करू असं म्हटलं होतं आणि त्यासोबतच त्यांनी कास्ट सेन्ससच्या वरती भाष्य केलेले। आता या सगळ्यामुळे राहुल गांधी हे टीकेचं लक्ष झालेत आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्यावरती टीका करण्यात येते। यामिनी अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।